नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जर तुमचं बिल हे चुकीचं येत असेल, तर तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरतून महिन्याला सेल्फ रीडिंग देऊ शकता. जेणेकरून तुमचं बिल हे या ठिकाणी व्यवस्थित येईल. तर त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुमच्या मोबाईलवरतूनच तुम्ही सहज, जर तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या लाईट बिलाशी लिंक असेल, तर तुम्ही सहज तुमच्या मोबाईलमधून सेल्फ रीडिंग हे देऊ शकता. तर ती सेल्फ रीडिंग कशी द्यायची ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचा अपडेट तुमच्या मोबाईलवरती येत राहील. तर मित्रांनो, सेल्फ रीडिंग देण्यासाठी चला तर मग आपल्या मोबाईल स्क्रीनवर जाऊ. तर मित्रांनो, सेल्फ रीडिंग देण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील कुठल्याही ब्राउझरला ओपन करायचे आणि महावितरण अशा पद्धतीने सर्च करायचे. तर अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर महाडिस्कॉम.in ही वेबसाईट येईल. तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. तर या वेबसाईटला ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर नवीन या ठिकाणी इंटरफेस या ठिकाणी दिसून येईल. तर या ठिकाणी तुम्हाला डाव्या साईडला सर्व पर्याय दिसतील. तर त्यामध्येच तुम्हाला सबमिट सेल्फ रीडिंग अशा पद्धतीने एक पर्याय दिसेल. तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एंटर कन्झ्युमर नंबर अशा पद्धतीने एक बॉक्स दिसेल. तर त्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक हा या ठिकाणी मित्रांनो टाकून घ्यायचा आहे. ग्राहक क्रमांक टाकल्याच्यानंतर तुम्हाला जनरेट OTPवरती मित्रांनो क्लिक करायचं आहे. तर मीटर रीडिंग हीच ऑलरेडी सबमिटेड, म्हणजेच या ग्राहक क्रमांकाचे मीटर रीडिंग हे आधीच झालेले असल्यामुळे या ठिकाणी पुढची प्रोसेस होत नाही. जर तुमचं मीटर रीडिंग हे घेतलेलं नसेल तर तुम्हाला जनरेट OTP केल्याच्यानंतर तुमच्यासमोर OTP टाकण्यासाठी एक बॉक्स येईल. तो बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा OTP जो आलेला आहे तो OTP या ठिकाणी टाकून तुम्हाला पुढील या ठिकाणी कॅमेऱ्याचे सर्व परमिशन देऊन तुम्हाला तुमच्या मीटरचा रीडिंगचा या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे आणि तो या ठिकाणी सबमिट करून द्यायचा आहे. सबमिट झाल्याच्यानंतर तुमचा म्हणजे तुमची रीडिंग ही या ठिकाणी महावितरणच्या कार्यालयाकडे या ठिकाणी दाखवली जाईल आणि त्यानुसार तुमचं बिल हे जनरेट केलं जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलमधून सेल्फ रीडिंग हे या ठिकाणी करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर मित्रांना नक्की शेअर करा. अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.